गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्युशन। आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोलॅलिटी आणि फॉर्मॅलिटी ही चार कॉन्सन्ट्रेशन आपण बघणार आहोत, त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत। आता फर्स्ट बघूया आपण मोलॅरिटी। हे कशाने डिनोटेड करतात तर कॅपिटल एम। आता याचे डेफिनेशन काय आहे तर मोलॅरिटी इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ द सॉल्यूट डिसॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ द सॉल्यूशन। म्हणजे काय तर आपल्याला जे सॉल्यूट आहे ते सॉल्यूटचे मोल्स घ्यायचे आहेत। मोल्स साठी आपल्याला आयडेंटिफाय करायचे किंवा कॅल्क्युलेट करायचे। त्याच्यानंतर ते आपल्याला कशामध्ये डिसॉल्व करायचे तर 1 लिटर ऑफ द सॉल्यूशन। मग आता फॉर एक्झाम्पल काय आता ह्याचं तर 1 ग्रॅम ऑफ NaCl डिसॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ द सॉल्यूशन। म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं तर 1 मोलार किंवा 1 कॅपिटल एम एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं। आता मोल्स ऑफ सॉल्यूट आपण कसे फाइंड करतो तर मोल्स ऑफ सॉल्यूट फाइंड। आता त्याचा फॉर्म्युला काय आहे सॉल्यूटचा, मोल्स ऑफ सॉल्यूटचा तर मास ऑफ सॉल्यूट अपॉन मोलेक्युलर वेट ऑफ सॉल्यूट। आता इथे युनिट आहे, ते युनिट काय आहे तर ग्रॅम पर मोल। म्हणजे आपल्याला जेवढे ग्रॅम दिले त्या ग्रॅम मध्ये त्या प्रत्येक ग्रॅम मध्ये आपल्याला किती मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट असतील ते आपल्याला आधी काढायचे। म्हणजे त्याला आपण म्हणतो मोल्स ऑफ सॉल्यूट। म्हणजे आपल्याला ते क्वेश्चन मध्ये किंवा आपल्याला गिवन दिला असेल मास ऑफ सॉल्यूट, त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर वेट ऑफ द सॉल्यूट हे आपल्याला डिवाइडेड करायचे आणि आपल्याला त्याच्यापासून मिळणार आहे मोल्स ऑफ सॉल्यूट। मग आता सेकंड बघूया नॉर्मॅलिटी। नॉर्मॅलिटी म्हणजे काय तर नंबर ऑफ ग्रॅम ऑफ द इक्विव्हॅलेंस वेट ऑफ द सॉल्यूट डिसॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ द सॉल्यूशन। आता आपण मोलॅरिटी मध्ये काय बघितलं तर मोल्स ऑफ सॉल्यूट होतं। आता आपल्याला इथे काय नॉर्मॅलिटी मध्ये काय बघायचं तर नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंस वेट म्हणजे काय, इक्विव्हॅलेंस वेट कसं कॅल्क्युलेट करतात आणि ते बघूया आपण। इक्विव्हॅलेंस वेटचा फॉर्म्युला काय आहे तर मोलेक्युलर वेट ऑफ द सॉल्यूशन किंवा मोलेक्युलर वेट ऑफ द सॉल्यूट अपॉन ऍसिडिटी और द बेसिसिटी। म्हणजे जर आपले जे सॉल्यूट आहे ते सॉल्यूट आपलं जर ऍसिड असेल तर काय घ्यायचं आणि जर बेस असेल तर काय करायचं ते आपण बघूया। फॉर्म्युला काय आपण बघितलं तर मोलेक्युलर वेट ऑफ सॉल्यूट अपॉन ऍसिडिटी और बेसिसिटी। आता ऍसिडिटी और बेसिसिटी म्हणजे काय, एखादा आपल्याकडे समजा ऍसिड असेल तर त्या ऍसिड मध्ये किती H+ आयन्स आहेत किंवा एखादा बेस असेल तर एखाद्या बेस मध्ये किती OH- आयन्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरून आपण त्याची ऍसिडिटी किंवा बेसिसिटी कन्सिडर करतो। आता आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला काढायचं इक्विव्हॅलेंस वेट कशाचं काढायचं HCl चं फॉर एक्झाम्पल किंवा आपण NaH चं घेऊया। NaH चं आपल्याला इक्विव्हॅलेंस वेट काढायचं। आता NaOH मध्ये किती OH- आहेत तर 1 OH- त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि NaH चा मॉलिक्युलर वेट किती आहे तर याचा मॉलिक्युलर वेट आहे 14 ग्रॅम पर मोल। आणि आता त्याची NaOH ची घेताना आपण त्याची ऍसिडिटी घेतो म्हणजे ते किती ऍसिड सोबत रिॲक्ट होतात। आणि जेव्हा आपल्या ऍसिडचे आपल्याला इक्विव्हॅलेंस वेट काढायचं असेल तेव्हा त्याची आपण बेसिसिटी कन्सिडर करतो म्हणजे ते किती बेस सोबत रिॲक्ट होतात। आता या NaH ची ऍसिडिटी किती आहे तर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे OH- 1 म्हणून त्याची ऍसिडिटी झाली 1। मग आता याचे इक्विव्हॅलेंस वेट किती झालं तर ग्रॅम पर मोल। थर्ड बघूया इथे मोलॅलिटी। आता मोलॅलिटीचं काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिसॉल्व्ड इन 1 किलोग्राम ऑफ वॉटर। हे आपण शक्यतो यूज नाही करत जास्त करून म्हणजे लॅब मध्ये, पण आपल्याला त्याचं जे डेफिनेशन आहे ती माहित पाहिजे। तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिसॉल्व्ड इन 1 किलोग्राम ऑफ वॉटर म्हणजे आपण ते सॉल्व्हंट आहे ते सॉल्व्हंटचं वेट आहे ते आपण ग्रॅम मध्ये घेतो। म्हणजे आता त्याचा फॉर्म्युला काय तर मोलॅरिटी त्याला आपण डिनोटेड करतो स्मॉल n ने। म्हणजे फॉर्म्युला काय तर मोल्स ऑफ द सॉल्यूट अपॉन मास ऑफ द सॉल्व्हंट। आता मोल्स आपण जे इथे फर्स्ट मध्ये बघितलं तर मॉलिक्युलर मास ऑफ द सॉल्यूट आपण
मॉलिक्युलर वेट ऑफ द सॉल्यूट. ते आपण आधी मोल्स काढून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याला डिवाइड करायचं तर मास ऑफ द सॉल्व्हंट. मग त्या सॉल्व्हंटचा मास किती आहे ते आपल्याला गिवन म्हणून दिलेलं असतं किंवा ते आपल्याला फाइंड करायचं असतं बाय द डेन्सिटी. मग ते आपल्याला फाइंड करून त्याच्यामधून आपल्याला पोलॅरिटी फाइंड करायचं असतं. काय तर 1 ग्रॅम ऑफ शुगर डिझॉल्व इन 1 किलोग्राम ऑफ द वॉटर. आता याचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं तर 1 मोलार म्हणजेच 1 स्मॉल एम. आता 4 काय आहे तर फॉर्मॅलिटी. The formality is defined the number of formula weight of the solute present in 1 liter of the solution. जे एखादा सॉल्यूट आहे किंवा सॉल्युशनचा फॉर्म्युला मास आहे त्याच्यावरून आपण त्याचा फॉर्म्युला वेट काढतो आणि त्याला आपण डिझॉल्व करतो व्हॉल्यूम ऑफ द सॉल्युशन इन लिटर. हे झालं फॉर्मॅलिटीचं. आता फॉर्मॅलिटी आपण कशाने डिनोटेट करतो तर कॅपिटल एफ ने.